आज 21 ऑगस्ट 2025 रोजी कोल्हापूर शहराबरोबरच जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे। म्हणजे गेल्या 4 दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने आज सकाळपासून विश्रांती घेतलेली आहे आणि सूर्याचं दर्शन देखील झालेलं आहे। आता सध्याच्या घडीला जर बघायला गेलं तर पंचगंगा नदी जी आहे धोका पातळी ओलांडलेली आहे। आता सध्याची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी जी आहे ती 43 फूट 1 इंचांवर पोहोचलेली आहे आणि तब्बल जिल्ह्यातील 69 बंधारे जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। आता सध्या आपण या ठिकाणी बघू शकता की मी पंचगंगा नदीवरील छत्रपती शिवाजी महाराज पुलावर उभा आहे आणि आपण बघताय की पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत जी मोठ्या प्रमाणात वाढ या 4 दिवसांमध्ये झालेली आहे, त्यामुळे पंचगंगेचं हे रौद्र रूप आपण या ठिकाणी बघतोय की दुथडी भरून पंचगंगा या ठिकाणी वाहत आहे। अनेक मार्ग जे आहेत ते बंद झालेले आहेत। अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं गावांचा संपर्क तुटला म्हणायला गेलं तर वडणगे करवीर तालुक्यातील वडणगे गावाचा आणि कोल्हापूरचा हा संपर्क संपूर्णपणे तुटलेला आहे। पोवार पानंद इथं पावसाचं पाणी आलेलं आहे, दुसरीकडे वरणगे फाटा आणि पलीकडच्या बाजूला देखील हे पुराचं पाणी आल्यामुळं या गावाचा संपर्क तुटलेला आहे। काल दिवसभरामध्ये गेल्या 24 तासात कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यामध्ये 8.5 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। शिरोळमध्ये 5.1, पन्हाळा तालुक्यामध्ये 25.8, शाहूवाडी तालुक्यामध्ये 19.1, राधानगरी तालुक्यामध्ये 38.8, गगनबावडा तालुक्यामध्ये सर्वाधिक 50.8, करवीर तालुक्यात 10.1, कागल तालुक्यामध्ये 10.1, गडिंग्लजमध्ये 12.7, बुदरगड तालुक्यामध्ये 16.7, आजरा तालुक्यामध्ये 25.9 आणि चंदगड तालुक्यामध्ये 16.9 असा 16.6 असा तालुक्यामध्ये मिलीमीटर पाऊस झालेला आहे। कोल्हापूर जिल्ह्याचा जर एकूण पाऊस बघायला गेलं तर 16.5 असा पाऊस झालेला आहे। ते जर 1 जून ते 20 ऑगस्ट दरम्यानचा पावसाचा जर सरासरी अंदाज बघितला तर 981.2 मिलीमीटर असा पाऊस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पडलेला आहे। आज पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यामुळे सूर्याचं दर्शन झालेलं आहे, नागरिकांना दिलासा मिळालेला आहे। दुसरीकडे आत्ता बघायला गेलं तर गेल्या कित्येक दिवसांपासून गणेशोत्सवाची तयारी सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते आणि प्रत्येक घरोघरी गणेश भक्त करताना दिसत आहेत। मात्र या पावसामुळे त्यांना जी तयारी करायची होती त्या तयारीमध्ये अडचणी निर्माण होत होत्या आणि श्री गणेशाला ते प्रार्थना करत होते आणि त्यांच्या गणेशानं हाक ऐकली आणि आजचा जो पाऊस आहे तो आज पाऊस दिवसभरमध्ये थांबलेला आहे, सूर्याचं दर्शन झालेलं आहे। त्यामुळे मंडपाचं काम असेल, डेकोरेशनचं काम असेल किंवा गणेशोत्सवाच्या साहित्याची खरेदी असेल, या खरेदीसाठी आता नागरिक रस्त्यावर बाहेर पडलेले आहेत आणि गणेश भक्तांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आज पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वारेकर सह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।